गाजली, थांबली जराशी तिची पावले, तिच्या स्वागताला स्वप्न थांबले. तिथे तोरणांची हसती फुले, जुळवत सूर मनांचे विणते सुरेल नाते. आनंदाच्या तालावरती जीवन गाणे गाते. एक नवे आभाळ पाहते, जपून नाते अवघी. वादळ वारे कोसळताना हसून करते सलगी. पसंत आहे मुलगी, पसंत आहे, पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. हे बघा, ही जी जागा आहे या पूर्ण जागेमध्ये आपल्याला फरशा लावायच्या आणि तुम्हाला माहिती आहे की भाविकांची इथे दर्शनासाठी खूप गर्दी होते. त्यामुळे पावसाळ्यात कसं गुळगुळीत नको, त्या फरशा खडबडीत असल्या पाहिजे. मी तुम्हाला काही फरशांचे नमुने दाखवतो उद्या, त्यातून निवडा तुम्ही. काहीच हरकत नाही, भेटू उद्या. हरिओम. हरिओम. हॅलो नीता, बोल. सगळं ठरल्याप्रमाणे होणार आहे ना वासू? हॅलो हॅलो, बोल ना रे. बघ नीता, मी आत्ता काहीच सांगू शकत नाहीये तुला. हे अचानक काय झालंय तुला? त्या दिवशी पण म्हणालास की मी आत्ता काही सांगू शकत नाही. हो, कारण मी आत्ता काहीच सांगू शकत नाहीये तुला. वासू, माझं आणि शिर्याचं लग्न होणार आहे ना? तूच म्हणाला होतास काही काळजी करू नकोस, तुझे मित्र मदत करतील आणि सगळी तयारी झाली असंही म्हणालास तू. अरे मग आता अचानक असं काय घडलंय की तुला विचार करावा लागतोय? नीता प्लीज, मला जरा वेळ हवाय. हे बघ, माझ्या बाबांसमोर माझं काहीही चालत नाही. मला तुझ्याकडून खूप आशा आहेत आणि तू जर असं वागायला लागलास तर. नीता, असं पुढचं बोलू नकोस प्लीज. मी काय करू तू सांग मला. तू म्हणाला होतास की. हो, मी तुला म्हणालो होतो बरंच काही, पण मी आता तुला खात्रीने काहीच सांगू शकत नाहीये, कारण काय घडतंय ना हे मलाही कळत नाहीये. तुझ्या बाबांचं दडपण आलंय का तुला? नीता प्लीज, मला थोडा वेळ दे. मी आता खरंच काही सांगू शकत नाहीये तुला. थँक्यू. ए, गरम असेल. अगं किती काळजी करतेस? हा, आज स्ट्रॉंग झालाय चहा, मस्त, माझ्या मुलीसारखा. आणखीन लागला तर सांग, मी आता पटकन जेवणाचं बघून येते. काल उर्मीकडे बघून असं वाटत नव्हतं की ती इतक्या लवकर सावरेल्या धक्क्यातून, हो ना? मला तर बाई टेन्शनच आलं होतं, पण आज सकाळी तिचा चेहरा बघितला आणि बरं वाटलं. ती स्वतः प्रयत्न करते सगळं विसरायचा, आणि तिचं तिला कळलंय, ही खूप चांगली गोष्ट आहे. मी काय म्हणते, आपण परदेशी शिकायला पाठवायचं का खरंच तिला? मला असं वाटतं तिची खूप इच्छा दिसते. हो माहितीये मला, पण अगं पैसे कुठून उभे करायचे, म्हणून तर म्हणतो ना मी एखादी छोटीशी नोकरी करतो. अरे तू नोकरी धरलीस तर तुला मनासारखं लेखन नाही करता येणार. त्यापेक्षा मीच बँकेत विचारते लोन मिळतंय का. जरा कमी व्याजदराने लोन मिळालं ना तर आपण शिक्षणासाठी घेऊया तिच्या लोन. हां हो, आणि म्हणजे थोडे दागिने पण आहेत ना. आई, अगं दागिने वगैरे काढायची काही गरज नाहीये. ठीक आहे, पण म्हणजे मला असं म्हणायचं की तिला पुढे शिकवा. मागे सुद्धा मी विचारलं होतं बँकेमध्ये लोन विषयी, पण विद्या मला असं वाटतंय आपल्याला या लोनचे हप्ते थोडे जड जातील. आई, हे रद्दीत टाक ना गं. हो, अरे ते काम राहूनच गेलं त्या दिवशी. आज बोलवते रद्दीवाल्याला. बरं आई, रद्दीचं काय ते मी बघते. बरं. आणि बरं का, नीट घासाघीस करा त्या रद्दीवाल्याशी.
वजनात फसवत होतो. त्याची काय बिशाद मला फसवायची. विद्याधर, उर्मीच्या पुढच्या शिक्षणाचं बघा. होय, नको काळजी करूस. करूया अगं काहीतरी. अहो साखरपुड्याच्या दिवशी ते लोक किती वाजता येणार आहेत ते विचारून घ्या हो. हो. आणि हे बघा, साडी आणली नीतासाठी. चांगली आहे. अरे पुनर्वसू, हा तुलाच हाक मारणार होते. ही बघ, आवडली का साडी? कोणासाठी? अरे कुणासाठी म्हणजे काय, नीतासाठी घेतली आहे, साखरपुड्याची आहे. आवडली का? हो ठीक आहे. अरे हातात घेऊन तर बघ. बघा किती लाजतोय. लाजताय का एवढे? नाही दादा, असं काही नाही. काय रे, कुठे हरवलास? आवडेल ना तुझ्या नीताला ही साडी? अरे बोल काहीतरी. काय चाललंय तुमच्या मनात? काहीतरी बिनसलंय तुमचं. नाही दादा, ते आपलं फरशा बदलण्याचं काम जरा महाग पडणार आहे म्हणून. तसं असेल तर आणखीन एक दोघांना विचारून घ्या. तुम्हीच माहिती काढा. मठाचा पैसा वाया जायला नको. हं? हो दादा. आवडली नाही वाटतं याला साडी. तुम्ही बाकीची खरेदी करून घ्या लगेच. पण फार महागडं काही घेऊ नका. अहो महाग घेण्याची काही सोय आहे का? काटकसरीची सवय आहे. उधळपट्टीपेक्षा काटकसरच बरी. तेही खरंच. सगळ्या जवळच्या नातेवाईकांना बोलवा साखरपुड्याला आणि आपल्या ऐपतीप्रमाणे मानपान करा सगळ्यांचा. हो. उर्मी, बाळा काही मदत करू का तुला? आजी, हं? तुला आज एकच काम आहे. मी जे जे काही बनवेन ना ते खाऊन मला सांगायचं की कसं झालं. उर्मी, अगं पण करमत नाही मला काम नसेल तर. काही काम नाहीये ग बाई. बरं ऐक, बाबांनी जो मेन्यू सांगितलाय तो करतेच आहे मी. शिवाय एक सरप्राईज डिश म्हणून आलू पराठे पण करते. ते बघ, हे बटाटे पण उकडायला ठेवले. अरे देवा, काय काय करणार आहे सगळं तू? दमशील ग बाळा. काय काम पडेल, सवय नाही आहे का मला? आणि शिवाय तुझ्याच हाताखाली वाढले ना. ए, मी लसूण सोलून देते तुला. हं? तुला काय स्वस्त बसवत नाहीये का ग? अगं तुला काम हवंय ना? हो. एक काम कर महत्वाचं. इथे ना मी कुकरमध्ये बटाटे ठेवलेत उकडायला. हा, ते उकडून झाले ना, गॅस आठवणीने बंद करून टाक. काय? हो हो, मोठं काम दिलंय मला. बटाट्यांकडे लक्ष ठेवायचं. सावट आहे मुलगी. मी बघते ग.
हॅलो, हा स्वाती बोल. अगं बोल बोल, खूप वेळ आहे मला. अगं माझी नात स्वयंपाक करतीये, आज आम्ही तिच्या हातचं जेवणार आहोत. हो. कुणासाठी? तिच्यासाठी? अच्छा, हो, म्हणजे लंडनला असतो का मुलगा? हो, पण मग पुण्यात कधी येणार आहे तो? हा, अच्छा, म्हणजे लग्न करून परत जाणार आहे? हां हां, बरं. नाही ग, म्हणजे अजून आम्ही तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात नाही केली आहे. पण स्वाती, मी काय म्हणते, मी ना जरा घरच्यांशी हे बोलून घेते आणि मग तुला फोन करते. पण तिथे गेल्यानंतर ते तिला पुढे शिकू देतील का म्हणून. अच्छा, हा चालेल ना, तू विचारून ठेव ना, मी करते तुला 4 दिवसांनी फोन. हो हो, करते ना, करते. हा बरं, चल ठेवते मी फोन आता. हा, उर्मीचं लग्नच जर लंडनच्या मुलाशी झालं तर पुढे शिकता येईल तिला तिथंच. काय हरकत आहे विचार करायला? आई, अहो हे पुस्तक रद्दीत गेलं होतं. अगं मुद्दामच टाकलं होतं रद्दीमध्ये त्या विद्याधरनी. देऊन टाक बाई ते रद्दीवाल्याला, नाही तर चिडेल तो. अहो पण हे नवं कोरं पुस्तक आहे. हो अगं, पण त्या पुनर्वसूनी उर्मीला दिलं ना, म्हणून त्यांनी सांगितलं नाही का रद्दीत टाका त्या दिवशी. हा विद्या पण ना चिडला की काही कळतच नाही त्याला. हो ना. राहू दे, मी ठेवलंय म्हणून सांगा. नाही नाही, नको. अगं मी ना लपवून ठेवते ते. हा, बरं, ठीक आहे ठीक आहे. सीमा, अगं मगाशी ना, म्हणजे माझी ती मैत्रीण आहे ना, ती ग स्वाती गोखले, तिने फोन केला होता. हो का? सुनेला बरं आहे का त्यांच्या आता? हो, ती बरी आहे ग, पण ना तिने एका वेगळ्याच कारणासाठी फोन केला होता. काय हो? म्हणजे समजा एखादं लंडनचं स्थळ आपल्या उर्मीसाठी आलं स्थळ. हा, म्हणजे समजा तो मुलगा लंडनला गेल्यानंतर तिला पुढे शिकू देणार असेल. आई तुम्ही काय बोलताय, मला काही कळत नाहीये. हो, म्हणजे सीमा, समजा उर्मीचं लग्न झालं आणि ती लंडनला गेली आणि तिच्या सासरच्यानी तिला तिकडे गेल्यानंतर पुढे शिकू दिलं, तर सगळाच प्रश्न मिटेल ना. काय ग, तुला पटत नाहीये का? नाही नाही आई, तसं नाही. अहो पण आपल्याला उर्मीच्या शिक्षणाचा खर्च परवडत नाहीये, म्हणून आपण तिचं लग्न लावून टाकायचं का? अगं नाही, म्हणजे ना तू त्या दृष्टिकोनातनं बघू नकोस या गोष्टीकडे. म्हणजे उर्मीला तो मुलगा पसंत पडला तरच आपण पुढे जायचं. पण समजा हे सगळं असं जुळून आलं तर किती छान होईल. अगं भलं होईल ना आपल्या मुलीचं. बरोबर आहे आई, पण आई ती आत्ता या धक्क्यातून सावरतीये, त्यातून बाहेर पडते आणि आपण तिच्या लग्नाचा विचार करायचा, तिच्याकडे तो विषय काढायचा मला नाही बरोबर वाटत आहे हो आई. मला वाटतं आपण ना तिच्या मनाचा थोडा विचार करायला हवा. ठीक आहे, म्हणजे थोडे दिवस थांबू ना आपण. ठीक आहे, आलेच मी. अगं बाई, हे पुस्तक लपवायला हवंय ना.
प्रिय उर्मी, अगं तुलाच सांगायचं होतं म्हणून पत्र लिहिलं मी. तू लिहिलं असशील तर वाचेन ना मी. नाही उर्मी, मी खरंच पत्र लिहिलं होतं आणि तेच वाचून तू देवसाखरीला आलीस असं मला वाटलं होतं. आता काय करू मी या पत्राचं? त्या वासूचं तर लग्न ठरलंय आणि उर्मी आत्ता कुठं हळूहळू विसरते त्याला. नाही नाही, तिच्या हाती नकोच लागायला आता हे पत्र. वासू, ताम्या, तू बरा आहेस ना? ठीक आहे. तुझ्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही. काय झालंय? काय झालं असणार आहे? मला ना आठवण येते सारखी उर्मीची. डोळ्यासमोरून जातच नाही तिचा चेहरा. निदान आठवणीत तरी ती असावी असं वाटतं, पण त्या आठवणींचाही त्रास होतोय मला. वासू, अरे तुला असं खचलेलं नाही बघू शकत आम्ही. खूप त्रास होतोय मला. तिकडे उर्मी पण. उर्मी काय? तुझ्याबद्दल काही विचारत नाही ती, पण तिचा चेहरा सांगून टाकतो सगळं. घरी व्यवस्थित आहेत ना सगळे? माझ्या आणि नीताच्या साखरपुड्याच्या तयारीला लागलेत सगळे लोक. मला ना असह्य झालं म्हणून मी आलो इथे. साखरपुड्याच्या दिवशी नीता पळून जाणार आहे ना त्या मुलाबरोबर? अरे आपलं ठरलं होतं ना सगळं तसं. हो, पण आता काहीच सुचत नाहीये मला. तू खरंच त्या नीताशी लग्न करणार आहेस की काय? माहिती नाही यार मला. रे वासू, तू तिच्याशी लग्न करून सुखी नाही राहू शकत. माहितीये मला. अरे मग काय करणार आहेस? काय व्यवस्थित चाललाय ना अभ्यास उर्मी? आता मन लावून अभ्यास करायला हवा ना. हो, पण चहा कॉफी काय पाहिजे असेल तर सांग बरं का. म्हणजे काय सारखा अभ्यास केला ना की आळसटल्यासारखं होतं. कॉफी चहा प्यायला की एकदम फ्रेश. अगं, टॉपिक इंटरेस्टिंग असेल तर फार काही वाटत नाही एवढं. हो का? असा कुठला इंटरेस्टिंग विषय आज तुझा? आज ना आपल्याला नेमकी भीती का वाटते ना हे एक्सप्लेन केलं या चॅप्टर मध्ये. ती का वाटते? अगं उर्मी, म्हणजे तुमच्या प्रोफेसरना वेगळं सांगायलाच नको की परीक्षेची का भीती वाटते विद्यार्थ्यांना? अगं उलट ते आम्हाला सांगतात की आम्ही का घाबरतो. खरंय, गंमतच आहे बाई अगदी. बरं ओमी, सांग ना का वाटते भीती? म्हणजे तुझ्या या सायकोलॉजीच्या भाषेत सांग. खरं तर सोपं आहे. म्हणजे सांगायलाच गेलं ना तर भीती वाटणं ही खूपच नैसर्गिक भावना आहे. म्हणजे आपल्याला भीती वाटते ना म्हणून आपण पुढच्या 4 गोष्टींचा विचार करून स्वतःचा बचाव तरी करू शकतो. पण बऱ्याचदा आहे ना ही भीती खूप अवाजवी पण असते. अगं, अवाजवी भीती म्हणजे कशी असते भीती? अवाजवी म्हणजे आता उदाहरणार्थ एखादी व्यक्ती जर आपल्याला काहीतरी लपवायला सांगते किंवा स्वतःच काहीतरी लपवत असेल ना तर त्या व्यक्तीच्या मनात एक अनामिक भीती असते बघ. काय ग, काय झालं? नाही काही नाही ग, तू सांग ना पुढे पुढे. हा, तर एखाद्या व्यक्तीच्या मनात जेव्हा भीती असते ना तेव्हा त्याचं मन ना सतत त्याला खात राहतं. म्हणजे त्याचा काहीचा त्रास होतो बघ. हो, खरंय. आजी, कसला विचार करतेस? अगं इतकी का घाबरलीयस? मी आजी, काही लपवतेस का?
मी 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 कशाला लपवीन ना काही. अगं बाई, दूध ठेवलं विसरूनच गेले. आले आम्ही. साखरपुडा जवळ आलाय, तुलाच काहीतरी करावं लागणार आहे. हो पण पण काय वासू, कसली भीती आहे तुझ्या मनात? अरे माई आणि दादांपासून हे लपवतोय मी सगळं. पटत नाही रे मनाला. हो पण दुसरा इलाज आहे का आपल्याकडे? तर त्यांचा इतका विश्वास आहे माझ्यावर. नवीन जबाबदारी माझ्यावर सोपवण्याचा विचार करतायत ते, आणि मी नीताला पळवून लावायचा प्लॅन करतोय. काय वाटेल त्यांना हे सगळं कळल्यावर? अरे हो, पण तू उर्मिला विसरून नीताशी लग्न करशील? पण काय करावं ते पण कळत नाहीये ना. मी नीताला तिचं लग्न लावून देईल असा शब्द दिला होता. मला माझा शब्द पाळलाच पाहिजे. म्हणजे म्हणजे मी नीताला मदत करणार आहे, तिचं लग्न लावणार आहे मी. दादांबद्दलच्या असलेल्या भीतीनं मला खोटं बोलायला शिकवलं, पण निदान नीताच्या मनातली भीती तरी बाहेर पडायला हवी. अरे पण तुझ्या भीतीचं काय? तू दादांना जाऊन खरं खरं सगळं सांगणार आहेस? आहे हिम्मत? मला नाही माहिती.